म्युझिकल रोडच्या म्युझिकल सिस्टीम जी बसवली आहे, आपल्या देशभक्ती गाणं त्या ठिकाणी सुरू होतं. तर त्याच्याविषयी रात्रीच्या वेळी अगदी सामसूम झाल्यावरती, मुंबई अतिशय पूर्ण शांत झाल्यावरती जर गाड्या जातात तर त्याचा एक आवाज त्या ठिकाणी हायराईज असलेल्या बिल्डिंगच्या लोकांना येतो आणि त्यांची झोप खराब होते. अशा पद्धतीच्या तक्रारी माझ्याकडे पण आलेल्या आहेत. त्याची मी माहिती घेते, संबंधित आस्थापनेला बोलवून त्याविषयी विचारणा करते, CM साहेबांबरोबर ह्याची चर्चा करते की साहेब ह्या पद्धतीची तक्रारी आपल्याला येतात आहे, तर आपल्याला काय करावं लागेल. हा एकंदरीत तोपर्यंत जवळपास रात्रीचे 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत हा रस्ता आम्ही तेच बोलतोय. सामसूम ही जी वेळ असते ती मुंबई पूर्ण शांत असते, आवाज अजिबात नसतो. आणि अशा वेळी त्यांचं म्हणणं आहे की ह्याचा आवाज रात्रीची गाडी जाते त्यावेळी मोठ्या एकदम घुंगावणाऱ्या वाऱ्यासारखा तो आवाज त्यांच्या घरापर्यंत जातो आणि त्यामुळे सिनियर सिटीजन असतील किंवा कोणी त्यांची झोप त्या ठिकाणी खराब होते. काही लोकांना हेल्थचा पण इश्यू असतो, निद्रानाश बोलतात आपण, ते झाल्यानंतर पुन्हा झोप पण लागत नाही. अशा पद्धतीच्या पण व्याधी असतात. तर आपल्याला ह्याच्यावरती सकारात्मक विचार करावा लागेल. बांगलादेशी फेरीवाले यांच्या संदर्भात डिटेन्शन सेंटर भिलवाडामध्ये उभं केलं जात आहे. काही जणांना तिकडे पकडून ठेवण्यात देखील आलेलं आहे. कशा याकडे आपण बघतो? नाही, आता हे मला आता तुमच्या माध्यमातून कळलं. ह्याची मी पूर्ण माहिती घेईन. डिटेन्शन सेंटरच्या बाबतीत मी बोलते. बाकी विषय राहिला अनधिकृत बांगलादेशी फेरीवाले, त्याच्या बाबतीत मी पूर्ण सकारात्मक आहे. जो कोर्टाने पण आता BMCच्या बाजूने निर्णय दिलेला आहे आणि कोर्टाने आमच्या या पूर्ण प्रोसेसचं स्वागत पण केलेलं आहे की हो, मुंबईतील ह्या पद्धतीचे अनधिकृत बांगलादेशी या ठिकाणी गेले पाहिजे. तर ही कारवाई तर आपली सुरू झालेलीच आहे. तुम्ही दादर बघताय, सगळ्या ठिकाणी बघताय, त्या पद्धतीचं वातावरण आहे. तर आम्हालाही असं वाटतं की इतकी वेळ त्यांच्यावरती येऊ नये, त्यांनी सन्मानपूर्वक हा आमचा मुंबई शहर आहे ते सोडून त्याने आपल्या देशात जावं. आज सहकार भवनाच्या उद्घाटन प्रसंगी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. मुंबईतल्या अनेक रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प आहेत. काही विकासकांमुळे जवळपास 17 ते 18 वर्षांपासून पुनर्विकास प्रकल्प रखडलेले आहेत, नागरिकांना वेठीस धरलेला आहे. काही नागरिक हे अनेक जण जवळपास अनेक वर्षांपासून घराबाहेर आहेत. नाही, एक पुनर्विकासाबाबत आपलं मुंबई महानगरपालिकेचं धोरण मी हेच सांगते. 2014 पासून मुंबईमध्ये जो बदल तुम्हाला दिसतोय, मग कोस्टल रोड असेल, मग धारावीचं डेव्हलपमेंट असेल, मग BDD चाळीचं असेल, मग रमाबाईचं असेल, CC रोड आता एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात होतात आहे, टनेल डक त्या ठिकाणी होतात आहे, नाली सफाईला पण आपण जोरदार सुरुवात केलेली आहे. निविदा मागवून त्या पुन्हा कंत्राटदारांना आपण आव्हान केलं की या आणि तुम्हीच हे करा. तर या ठिकाणी जो स्वयंपूर्ण विकास या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले मंत्री आमदार प्रवीण दरेकरजी, म्हणजे लोकांना त्यांनी सांगितलं की तुमचा स्वयंपूर्ण विकास हा तुम्हीच करा, आम्ही पूर्णतः तुमच्या पाठीशी आहोत. ही फार मोठी गोष्ट आहे मुंबईकरांसाठी, आनंदाची बातमी. 1600 प्रोजेक्ट या ठिकाणी आलेले आहेत आणि ते इम्प्लिमेंट करण्याच्या दिशेने. पुनर्विकासाबद्दल झालं, मात्र खाजगी विकासकांकडनं अनेक प्रकल्प हे रखडवण्यात आलेले आहेत. मुंबईत जवळपास 16,000हून अधिक प्रकल्प. मुंबईमध्ये खाजगी विकासकांचे जवळपास 2250 काहीतरी प्रोजेक्ट या ठिकाणी चालू आहे. त्यांचेही चालू आहे. रखडवण्यात कोणाचेच आलेले नाही. हा लोकांचा निर्णय असतो. त्यांना खाजगी विकासकाकडे जायचं आहे की त्यांना स्वयंपूर्ण विकास करायचा आहे, हा लोकांचा पूर्णतः निर्णय आहे. तर त्याच्यामध्ये तो ऐच्छिक आहे, त्यांच्या इच्छेवरती आहे. ज्यांना जिथे कम्फर्टेबल वाटतं त्या पद्धतीने ते येतात आणि त्यांचा विकास जो आहे तो पूर्ण करतात. आज 6 वाजता बैठक सुद्धा आहे देशाच्या पंतप्रधानांची सर्व राज्याचे मुख्यमंत्र्यांसोबत. लॉकडाऊन संदर्भात बऱ्याचशा अफवा पसरत आहेत, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. तुम्ही काय आवाहन करू इच्छिता मुंबईला? नाही, लॉकडाऊन हा विषय वेगळ्या तऱ्हेने हा लोकांनी उचललेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याला आता जी युद्धजन्य परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीमधून आपण तसे आपले सगळे क्रूड ऑइलचे जे जहाज आहेत ते यायला तशी सुरुवात झालेली आहे. आपण फर्स्ट प्रायोरिटी जी दिली आहे ती रेसिडेन्शियल सिलेंडरला दिलेली आहे आणि कमर्शियलला आपण का घरातले सिलेंडर थांबता कामा नये. आपण मुंबईमध्ये 25 दिवसाचा अवधी दिला आहे, ग्रामीण विभागामध्ये आपण 45 दिवसाचा अवधी दिलेला आहे. त्यामुळे नीट बघा तुम्ही, आपण फर्स्ट प्रायोरिटी ही रेसिडेन्शियल लोकांना दिल्यामुळे तसा कुठे आवाज रहिवाशांच्याकडून येत नाही. कमर्शियलला थोडा त्रास सोसावा लागतो ह्याची आम्हाला कल्पना आहे, पण त्याच्याविषयी पूर्ण बैठक आणि विचारविनिमय पॉझिटिव्हली चालू है। PM मोदी को लेके एक सर्वे रिपोर्ट आया, सर्वश्रेष्ठ मोदी नेता मानेगा, ट्रम्प को भी उन्होंने पछाड़ दिया। हाँ, तो बहुत बड़ी बात है, बहुत आनंद की बात है हम सब के लिए। आदरणीय हमारे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, उनका जो कार्यकाल है, अब तक के जितने पंतप्रधान हुए थे उनमें सबसे बड़ा और सक्सेसफुल, यशस्वी और देश हित के लिए कार्यकाल रहा है। तो हम सब के लिए आनंद की बात है, हमें उसका उत्साह करना चाहिए हम सब भारतीयों को। ये हमारे लिए गौरवशाली बात है।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.